एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या कालपासून 2 दिवस बीड दौऱ्यावर आहेत। जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं उद्घाटन त्या करणार आहेत। तसंच दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडणार आहे आणि या सर्व बैठका आटोपून त्या संध्याकाळी पुण्याकडे रवाना होणार आहेत। तर तिकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। दौऱ्यादरम्यान काँग्रेस आणि ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलीस बंदोबस्त आणि कारवाईची देखील शक्यता आहे। अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय। 1 ऑगस्टला पुण्यातल्या मुकुंदनगर इथल्या कटारिया हायस्कूलच्या मैदानावर दुपारी 12 वाजता हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे आणि या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील। अमित शहा यांच्या या पुणे दौऱ्याला राजकीय विरोधाची तीव्र किनार लाभली आहे। काँग्रेस आणि शिवसेना पक्षाकडून अमित शहा यांच्या विरोधात पुण्यात जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे। दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे। पावसाळी अधिवेशनातली महत्त्वाची विधेयकांवर असलेली मतमतांतरं, त्याचबरोबर इंधन आणि खत पुरवठ्याबाबत या बैठकीमध्ये आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। तसंच मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत या बैठकीमध्ये काही चर्चा होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे।